हॅलो फ्रेंड्स, ऑन द वे जात होतो. जंगल भटकंती होती आमची. तर रस्त्यात एक झाड दिसलं. त्याचं नाव आहे तोरांजन किंवा तिला या इकडच्या लोकल भाषेमध्ये बंपर किंवा भंपर असं म्हणतात. हे संत्र्याच्या कुळातलं झाड आहे. सायट्रस आहे. हे मेडिसिनल प्लांट पण आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे आपण व्हिटॅमिन सी साठी सायट्रसचे सगळे फ्रूट खातो. भले लिंबू असो, संत्रा असो, ऑरेंजेस असो, पण याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते. याचा कुठला फारसा आयुर्वेदामध्ये उल्लेख नाही. जे क्लासिकल बुक्स आहेत आयुर्वेदाचे याचा उल्लेख नाही आहे. तरी देखील हे फ्रूट लोकल सगळे लोक खातात. जसे संत्र्याच्या पोकी असतात तशाच प्रमाणे याच्या आतल्या कुड्या काढून त्याच्यामध्ये साखर मिक्स करून ते खाल्लं जातं. लहान मुलं खूप आवडीनं खातात. याचा दुसरा एक महत्त्वाचा उपयोग आहे. आपल्याकडे नाटंगनार नावाची एक वनस्पती असते ज्याला म्हणतात माकड लिंबू. त्याच पद्धतीनं याची पानं देखील खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी अशी औषध आहे. ज्यांना कोरडा खोकला आहे किंवा ज्यांना जंत झाल्यामुळं खोकला येतो. बऱ्याच लोकांना माहीत नाही की पोटात जंत झाली की खोकला येतो. इतकाच समज आहे की आपल्याला केवळ इन्फेक्शन झालं की खोकला येतो असं नाही. पोटात जंत झाली असतील तर खोकल्याची समस्या होऊ शकते. आणि असा खोकला अगदी आवाज करून ठा 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 असा वाजतो. अशा वेळी आपण जंताचं औषध घेत असतो. त्याच्यामध्ये याची पानं उपयोगाची आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरी गोष्ट यातली याची जी फ्लावर्स आहेत ही फ्लावर्स देखील आपण यूज करू शकतो. या फ्लावर्सचा वापर जो आहे हा खास करून पाईल्समध्ये होतो. याच्या फ्लावर्सपासून एक प्रकारचा गुलकंद बनवला जातो. आता ही कमी प्रमाणात खूप आढळतात. अगदी 100 ग्रॅम फ्लावर्स जरी तुम्हाला मिळालीत तर त्याचा गुलकंद बनवून ठेवू शकता सीझनमध्ये. आणि तो थोडासा खाल्लात तर त्यानं टॉयलेटला साफ होतं. दुसरी गोष्ट जे गुदद्वाराच्या भोवतीनं ज्या शिरा आपल्या फुगतात त्या शिरा फुगलेल्या असतात आणि ब्लड जे निघत असतं अशा वेळी ते कमी करण्याचं काम, तिथं असलेलं स्वेलिंग असतं हे स्वेलिंग कमी करण्याचं काम हे औषध करतं. हे एडेबल पण आहे. खाऊ पण शकता, औषध म्हणून वापरू पण शकता. पण ही झाडं खूप सध्या कमी आहेत. काही ठिकाणी कोकणात आढळतात, देशावर तर अजिबात आढळत नाही. त्यामुळं याच्या बिया कलेक्ट करा आणि तुम्ही याची रोपं तयार करा. तुमच्या नर्सरीत, तुमच्या घराशेजारी कुठेही लावू शकता. पुन्हा एकदा रस्त्यावर भेटलेलं एक प्लांट अगदी संत्र पण किती मोठं बघा. अगदी माझा चेहरा समोर ठेवला तर चेहरा लपून जाईल इतका मोठा याचा आकार आहे. तर हे मीडियम साईजचं आहे. याच्यापेक्षा मोठ्या साईजचं हे होऊ शकतं. आपण हे झाड कुठेही भेटलं त्याच्या बिया कलेक्ट करा आणि कन्झर्व करा. आभारी आहे.